छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आज आरएसएस कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार आहे। पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढण्यावर वंचित ठाम आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकातून हा मोर्चा सुरू होईल। दरम्यान संभाजीनगरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आरएसएस हे रजिस्ट्रेशन करत होतं, पण आरएसएस तर स्वतःचं रजिस्ट्रेशन झालंय का? आरएसएस हे स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे कोणत्याही ऍक्ट खाली सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत का? ते रजिस्टर्ड आहे तर कुठल्या ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे हे आम्हाला सांगावं, त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेट द्यावं। त्याच्याच बरोबर आरएसएसच्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्या संविधानाला चालून आहेत का, संविधानाच्या चौकटीत बसतात का, हे सगळे प्रश्न आज आम्ही इथे उपस्थित करतोय। दरम्यान वादाचं कारण काय पाहतोय? महाविद्यालयांसमोर आरएसएस नोंदणीवरून वादाची ठिणगी पडली। आंबेडकरी कार्यकर्त्यांनी नोंदणी थांबवल्यानं गुन्हे दाखल झाले। या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतो। पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।